काय सेवा काय करता येतं? माझं नाव विक्रम सुपन गोंडे, महिन्यावारकरी आळंदी पांढरे. तो सप्ताह हिवोली शिरोपरा विजयद्वारी याचा येऊन गेला. ज्यावेळेस इथं सप्ताह होता, आम्ही हे पिंपरीचे काशीनाथ बाप्पू, पुन्हा नवनाथ आबा, माणिकांना, पिंपरीची बरीचशी मंडळी बसून आम्ही विचार केला की ह्या ठिकाणी फक्त पहिली 2 दिवसाची यात्रा भरते. आम्ही त्या टायमाला मी बारीक होतो. त्या टायमाला आम्ही विचार केला की हो सप्ताह मोठा करायचा, आपण इथं सप्ताह करायला पाहिजे. मग त्यावेळेस आम्ही इथं सप्ताह घ्यायचो, तर सप्ताह मधल्यामध्ये करायचो. मग आपल्या परिसरातील पंक्ती लोकांना दिल्या आम्ही, त्या लोकांनी पंक्ती केल्या आणि उत्तम बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हे सप्ताह चालत होता. नंतर आपल्या या सप्त्याचं हरिभक्तपारायण नामदेव महाराज शास्त्री गडावर बसल्यानंतर आम्हाला हरिभक्तपारायण भगवान महाराज राजपूत हे भेटले. या सप्ताह आपल्या संस्थांना एक भगवान बाबा पहिले संस्थाने भगवान बाबाच होते आणि भगवान महाराज राजपूत हे आम्हाला भगवान बाबासारखेच भेटले. मोठ्या मनाचे उदार अंतकरणाची व्यक्ती भेटली आपल्या परिसराला. तर आता हे सप्ताह मोठा चालू आहे. किंवा दरवर्षी आता या सप्त्याला 13व्या वर्षी चालू आहे भगवान महाराजांच्या मार्गदर्शनाखाली. तर या सप्त्याची पद्धत अशी की सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, संध्याकाळी हरिपाठ, नंतर कीर्तन आणि नंतर परिसरातील टाळकरी मंडळींचा जागर होतो. तर या ठिकाणी असे की पहिल्या दिवशी अन्नदान चालू होतं. सकाळी नाश्ता असतो, दर दिवस एका गावाचा नाश्ता असतो. दुपारी जेवण जे सुरू असतं ते 8ही दिवस जेवण बंद नसतं. परत परिसरातील काही लोक ज्याची भावना आहे, कुणी साखर आणून टाकतात, कुणी तेल आणून देतात, कुणी आपल्या शेतीतलं माळू आणून देतात. या ठिकाणी काही कमी पडत नाही. परंतु जर काही भाजीपाला कमी पडा आमचे माऊली आगेत, तसेच बालभाऊ किराणाचं काही व्यवस्था असेल तर बालभाऊकर असतील, माळीची व्यवस्था असेल तर आमचे माऊली आगे असतात, सत्यप्रेम असू या ठिकाणी म्हणजे भरपूर पिंपरीतले तरुण मंडळ असतात आणि हे सगळे पोरं झटून काम करतात. त्याच्यामुळे हो सप्ताह व्यवस्थित पार पडतो. आधी आम्हाला आनंद असतो की एका महिन्यापासून आमच्या ह्याच्यात असतं आठवणीत. आता आपला महाशिवरात्रीचा सप्ताह आला, इथलं तरुण मंडळ एक 15 दिवसांनी आधी सज्ज असतं ह्या कार्यक्रमासाठी. मग हे कार्यक्रम इथं आपलं हे साफसफाई 15 दिवस करतात आणि शेवटी मग काला झाला की आम्ही शेवटी मुक्कामाला येत राहतो सगळे. दुसऱ्या दिवशी भांडे भाषणाचं असायचे, तिकडे हे करायचं, महाराजाला जे हारी करायचा त्यांनी मग काम आपले बघायचं.